तर सकाळी सगळ्यांना ब्रेकफास्ट वगैरे करून दिला. तर मग नंतर स्किन केअर करायला घेतलं, कारण त्वचेला खूप जास्त टॅनिंग वगैरे झालं होतं. तर म्हटलं मध लावून घ्यावं, कारण मधाने खूप जास्त म्हणजे इफेक्ट पडतो. तर स्किन आपली टाईट राहते, त्यानंतर टॅनिंग वगैरे असेल तेही निघून जातं. तर खूप छान आणि टवटवीत होते आपली स्किन. तर त्यामुळे मी आठवड्यातून 2-3 वेळा तर करते. त्यापासून काही साईड इफेक्ट तर नाही आहे, पण चांगलाच इफेक्ट आपल्या चेहऱ्यासाठी असतो त्याचा. तर त्यानंतर मी एक कॅक्टसचं झाड आणले होते, 3-4 छोटे छोटे रोपटे. तर म्हटलं चला ते पण लावून घेऊया, कारण 2 दिवस झाले असेच ठेवले होते, मी लावलेच नव्हते. तर म्हटलं ते जळून जातील आता. तर ते डब्बे पण आहे ना, मी असंच प्लॅस्टिकचे जे डब्बे होते त्याचाच यूज केला आहे, कारण प्लॅन्टर घ्यायचे म्हटल्याच्यानंतर पुन्हा क्वार्टर जेव्हा खाली करायचं तेव्हा आम्हाला कॅरी करायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मी हे सगळे जे आहे ते बॉटलमध्ये लावलेले आहेत, आणि बाकीचे असे काही प्लॅस्टिकचे डब्बे वगैरे आहेत त्यामध्येच सगळे झाडं लावलेले आहेत. चला, ह्या सगळ्या बाहेरच्या झाडांना पाणी वगैरे दिलं, त्यांची पानं वगैरे जे होती पिवळी झालेली ते पण काढून टाकले. तर छान ग्रोथ करतात मनी प्लांट. तर हा पण एक मनी प्लांट होता, तो खूप मोठ्या पानांचा आहे. त्याची मी छोटीशी फांदी लावली, तर त्याला पण चांगली आता त्याची ग्रोथ चालू आहे. कारण त्यानंतर हे एक झाड मी आणून ठेवलं होतं, घरात होतं ते, पण नंतरून म्हटलं चला बाहेरच ठेवू, त्याला पण थोडंसं उजेड म्हणजे सनलाईट त्याला पण भेटू द्या. तर त्यानंतर मकाचे कणसं आले आता मार्केटमध्ये, तर लाडूला खूप जास्त आवडतं, तर तिच्यासाठी यांनी आणले होते. तर तिला पण ते उकडून दिले आणि तिने पण एन्जॉय केले. चला बाय.